हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या अपरा एकादशीचे वर्णन ब्रह्मांड पुराणामध्ये महाराज युधिष्ठिर आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या संवादामध्ये येते. एकदा युधिष्ठिर महाराजांनी भगवान श्रीकृष्णांना विचारलं, हे कृष्ण, हे जनार्दन, ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीचं नाव काय आहे? त्याच्या महात्म्याविषयी कृपया आम्हाला सांगावे. भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिर महाराजांना सांगू लागले, हे महाराज युधिष्ठिर, आपण खरोखरच पुष्कळ बुद्धिमत्तेचा प्रश्न विचारला आहे. वास्तविक पाहता हा सर्वांसाठी हितकारक आहे. या एकादशीचं नाव अपरा असं आहे. जो कोणी या व्रताचं पालन करतात ते सर्वजण समस्त पापातून मुक्त होऊन अमर्याद पुण्य संपादन करतात. या व्रताच्या पालनाने अनेक घोर पापांपासून, जसं की ब्रह्महत्या, भ्रूणहत्या, दुसऱ्यांची निंदा करणं, अनैतिक स्त्री पुरुष संग, खोटं बोलणं, खोटी साक्ष देणं, गर्व करणं, पैसा मिळवण्यासाठी वेदांचं पठण तथा अध्यापन करणं, स्वतःच्या मनाप्रमाणे ग्रंथ लिहिणं, त्याचप्रमाणे खोटी ज्योतिषी, फसवणारे वैद्य आपापल्या पापांपासून मुक्त होतात. या अपरा एकादशीचे पालन करून आणि भगवंताच्या त्रिविक्रम रूपाची पूजा केल्याने व्यक्ती वैकुंठ प्राप्ती करते. इतरांच्या हितासाठी जो कोणी हे महात्म्य वाचतो किंवा जो ऐकतो तो सर्व पापांतून मुक्त होतो.